नमस्कार, निक्षर.com मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. जर्मनीमधील शिक्षणासाठीचे तुमचे एकमेव डेस्टिनेशन. जर तुम्हाला जर्मनीत जाऊन शिक्षण घेण्याची इच्छा असेल आणि त्यातल्या जर काही तुम्हाला मेकॅनिकल इंजिनिअरिंग जर्मनीला जाऊन करायची इच्छा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे. कारण मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी निक्षर.com ने एक नवीन टूलकिट लॉन्च केली आहे. या टूलकिटमध्ये तुम्हाला तुमचं जे जर्मनीतील शिक्षण असणार आहे, अर्थात तुमची भारतापासून ते जर्मनीपर्यंतची जी जर्नी असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी कशा प्रकारे ॲडमिशन घ्यायचं आहे, कुठल्या युनिव्हर्सिटीजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे, तुम्हाला कुठल्या कुठल्या डॉक्युमेंट्सची गरज पडणार आहे, या सर्व गोष्टी, या सर्व प्रश्नांची उत्तरं तुमची या टूलकिटमध्ये तुम्हाला मिळणार आहेत. ती कशी ते मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतोच, परंतु त्यापूर्वी जाणून घ्या, जर तुम्हाला अशाच प्रकारचे अपडेट्स मिळवायचे असतील तर तुम्ही निक्षलाच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करू शकता, तसेच फेसबुक ग्रुपला जॉईन करू शकता. त्या व्यतिरिक्त इंस्टाग्राम पेजला देखील फॉलो करून घ्या, त्यावरती देखील तुम्हाला अपडेट्स मिळत राहतील. आणि व्हॉट्सअप ग्रुप्स आहेत, हे 2 व्हॉट्सअप ग्रुप्स आहेत, ज्यामध्ये बॅचलर्ससाठी एक व्हॉट्सअप ग्रुप आहे आणि इतर सर्वांसाठी एक कॉमन व्हॉट्सअप ग्रुप आहे. या दोन्ही व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही जॉईन करू शकता आणि सतत अपडेट्स मिळू शकता. चला तर मग आपल्या पॉईंटवर घेऊया. मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि त्यासाठीची निक्षलाने टूलकिट लॉन्च केली आहे, ती टूलकिट. ही टूलकिट कशी मिळवायची आहे चला तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतो. सो तुम्हाला तुमचं मेकॅनिकल इंजिनिअरिंग करण्यासाठी काय करायचं आहे, तर तुम्हाला निक्षला.comच्या वेबसाईटवरती यायचं. ते टूलकिट मिळवण्यासाठी निक्षलाची वेबसाईट ओपन करा किंवा जे तुम्हाला क्यूआर कोड दिसला असेल स्क्रीनवरती, तो क्यूआर कोड ओपन करा. त्या क्यूआर कोडला स्कॅन केल्यानंतर तुम्ही बघा इथे तुमच्या वेबसाईटवरती याल किंवा इथे बंडल्सच्या ऑप्शनला सिलेक्ट करा. बंडल्स ऑप्शनला सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला मेकॅनिकल इंजिनिअरिंगची टूलकिट हवी, तर तुम्हाला इंजिनिअरिंगचं ऑप्शन सिलेक्ट करायला लागेल. इंजिनिअरिंगचं ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे 2 नंबरचा ऑप्शन दिसेल मेकॅनिकल इंजिनिअरिंग. या मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या ऑप्शनला क्लिक करा. त्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे बाय नाऊचं ऑप्शन येईल, त्या बाय नाऊच्या ऑप्शनला क्लिक करा. बाय नाऊच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे काही इन्फॉर्मेशन फिल करायची आहेत. मी ऑलरेडी फिल केली, त्यामुळे माझी ऑलरेडी येईल. तुम्हाला ती तुम्ही जर आधी फिल केली असेल तर तुम्हाला आधी येऊन जाईल तुमची, नसेल तर तुम्हाला तीच फिल करायला लागेल. अशा प्रकारे तुम्ही तुमची काही इन्फॉर्मेशन फिल केल्यानंतर इथे तुम्हाला ऍड्रेस देखील तुमचा मेन्शन करायचा आहे. ऍड्रेस जो कुठला असेल तुमचा तुम्ही मेन्शन करू शकता. मी इथे लक्षात घ्या, मी डमी इन्फॉर्मेशन फिल करतो. सो तुम्ही तुमची जी रिअल इन्फॉर्मेशन आहे ती फिल करा. तुमचं नाव, ईमेल ॲड्रेस वगैरे योग्य असला पाहिजे, बिकॉज या सगळ्या गोष्टीचा ऍक्सेस तुम्हाला तुमच्या ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबरवरती वगैरे मिळणार आहे. इथे प्लेस अँड पेच्या ऑप्शनला मी क्लिक केलंय. त्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर बघा तुमच्यासमोर एक क्यूआर कोड जनरेट झाला असेल. हा क्यूआर कोड स्कॅन करून तुम्ही युपीआय थ्रू तुमचं पेमेंट कंप्लीट करू शकता. त्या व्यतिरिक्त कार्ड्स, नेट बँकिंग किंवा ईएमआय असे देखील ऑप्शन्स आहेत. त्या ऑप्शन्स थ्रू देखील तुम्ही पेमेंट कंप्लीट करू शकता जर तुम्ही त्यासाठी एलिजिबल असाल तर. अशा प्रकारे तुम्हाला ही टूलकिट मिळाली असेल. या टूलकिट सोबतच तुम्हाला जी गोष्ट मिळणार आहे ती म्हणजे जर्मन लँग्वेज कोर्स. जर्मन लँग्वेजचा कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला A2 लेवल पर्यंतची जर्मन लँग्वेज शिकायला मिळेल. तसेच तुम्हाला ही लँग्वेज तुम्हाला अनेक ठिकाणी जर्मनीमध्ये रिक्वायर्ड आहे, त्यामुळे तुमची जी पहिली फुल रिक्वायरमेंट असेल ती फुलफिल झालेली असेल या टूलकिट सोबतच. चला तर मग दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो जी तुम्हाला इथे मिळणार आहे, ती म्हणजे युनिव्हर्सिटी शॉर्टलिस्टिंगसाठीचा जो तुम्हाला गोष्टी लागणार आहेत त्या गोष्टी तुम्हाला इथे मिळणार आहेत. युनिव्हर्सिटी शॉर्टलिस्टिंगसाठी तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टी कशा प्रकारे तुम्ही बघा, युट्यूब जर कधी सर्च करायला गेला सर्च इंजिनवरती तर तुम्हाला ते कठीण होऊन जाईल. सर्च करणं, युनिव्हर्सिटी शॉर्टलिस्ट करणं तुम्हाला कठीण होऊन जाईल. परंतु तुम्ही या एक्सेल शीट थ्रू शॉर्टलिस्ट करू शकता. कसं ते मी तुम्हाला सांगतो, परंतु त्यापूर्वी जाणून घ्या की एक्सेल शीटमध्ये काय काय असणार आहे. युनिव्हर्सिटी, तर युनिव्हर्सिटीचं लोकेशन, त्यानंतर कोर्स कुठला आपण तुम्ही जात आहात, त्याच्यानंतर नंबर ऑफ सेमिस्टर, इनटेक, विंटर इनटेक आणि समर इनटेक कुठला कुठला ते असणार ते, त्यानंतर ऍप्लिकेशन स्टार्ट डेट, त्यानंतर ऍप्लिकेशन डेडलाईन, त्यानंतर फीस, सेमिस्टर कॉन्ट्रीब्युशन्स, IELTS स्कोर, टॉफिल स्कोर आणि जर्मन लँग्वेजचा जो स्कोर रिक्वायर्ड असणार आहे ते तुम्हाला इथे दिलेला आहे. ग्रे गेटचा स्कोर, त्यानंतर वर्क एक्सपिरियन्स, ऍप्लिकेशन वाया, वेबसाईट लिंक, डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड. बघा एक इम्पॉर्टंट गोष्ट, तुम्हाला ऍडमिशन पूर्वीच कुठले कुठले डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड असणार आहे हे माहीत असेल त्या युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी. त्यानंतर बॅचलर्स ऍक्सेप्टेड फॉर दिस कोर्स, जर्मन GPA रिक्वायर्ड आणि APS रिक्वायर्ड विथ ऍप्लिकेशन. या सर्व गोष्टी तुम्हाला इथे दिलेल्या आहेत. आता तुम्हाला असा प्रश्न पडला असाल की माझा असं नाही, मला हे एवढ्या सगळ्या युनिव्हर्सिटीज मी वाचत बसायच्या का? तर असं नाही. तुम्हाला ज्या कुठल्या युनिव्हर्सिटीज हव्या आहेत किंवा ज्या कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे त्यासाठी तुम्ही इलिजिबल आहात का नाही हे चेक करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे ते मी तुम्हाला आता सांगतो. बेसिकली तुम्ही जेव्हा इथे याल, या लिस्टमध्ये याल, तुम्ही या लिस्टमध्ये तुम्हाला काय करायचं आहे. सो मग तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की मी कशा प्रकारे माझ्या युनिव्हर्सिटीसाठी सर्च करायचं आहे किंवा मी कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये इलिजिबल आहे हे मी कसं सर्च करायचं. त्यासाठी मी एवढ्या सगळ्या युनिव्हर्सिटीचं नाव वाचत बसू का, त्यामध्ये मी फिट आहे की नाही हे चेक करत बसू का. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, फॉर एक्झाम्पल तुमचा IELTSचा जो स्कोर आहे तो आहे 6 बँड आणि तुम्हाला किंवा C1 लेवल, ठीक आहे. C1 लेवल तुम्हाला फक्त असे कॉलेजेस हवे आहेत ज्यामध्ये तुमचा C1 लेवलचा स्कोर असलेला ऍक्सेप्ट असेल. सो C1 लँग्वेजला तुम्हाला इथे C1 लेवलला तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे, ओके करायचे. तुमच्यासमोर आता फक्त त्या युनिव्हर्सिटीची लिस्ट आहे ज्यामध्ये तुमचा C1 लेवलचा जो स्कोर आहे तो ऍक्सेप्टेड असेल आणि त्या थ्रू तुम्ही ऍडमिशन घेऊ शकाल. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या इथेच गोष्टी शॉर्टलिस्ट करू शकता. तसेच आता बघा मी तुम्हाला आणखीन दाखवतो
फॉर एक्झाम्पल आता तुमचा इनटेक जो आहे, इनटेक तुम्हाला फक्त हवा आहे विंटरचा फॉर एक्झाम्पल. सो आपण फक्त इथे विंटेक आणि ब्लँक विंटरला आपण सिलेक्ट करू. विंटरला सिलेक्ट केल्यानंतर आपण इथे ओके करायचं आहे. आता फक्त तुमच्या समोर त्या युनिव्हर्सिटीची लिस्ट असेल ज्या युनिव्हर्सिटीजमध्ये तुम्हाला विंटर इनटेक जो आहे तो अवेलेबल असेल. त्या विंटर इनटेकमध्ये तुम्हाला ऍडमिशन भेटेल. सो विंटर इनटेकची लिस्ट तुम्हाला शॉर्टलिस्ट झालेली दिसेल. तुम्ही अशा प्रकारे तुमच्या युनिव्हर्सिटी शॉर्टलिस्ट करू शकता. सो बघा, अगदी सोपं करून दिलंय तुम्हाला ही प्रोसेस असं करून. या युनिव्हर्सिटी शॉर्टलिस्टिंग नंतर जे काही तुमचे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स असतात त्यामध्ये तुमचं इथं स्टेटमेंट ऑफ पर्पज तुम्हाला कसं बनवायचं आहे ते देखील तुम्हाला इथे दिलेलं आहे. ते स्टेटमेंट ऑफ पर्पज देखील तुम्हाला या टूल किटमध्ये मिळणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या, हे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्समध्ये येतं. त्यानंतर लेटर ऑफ रिकमेंडेशन कसं तयार करायचं आहे, त्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी मेन्शन करायच्या आहेत, त्याच्यामध्ये कसा कंटेंट असला पाहिजे आणि तो कसा प्रकारे क्रिएट झालेला असला पाहिजे हे तुम्हाला इथे लेटर ऑफ रिकमेंडेशन देखील दिलेलं आहे. ते बघून तुम्ही तुमचं लेटर ऑफ रिकमेंडेशन क्रिएट करू शकता. जर्मन व्हिसा कव्हर लेटर एक आणखीन एक कंपल्सरी गोष्ट आहे, कंपल्सरी डॉक्युमेंट आहे. ते देखील तुम्हाला कसं काय करायचं आहे. जर्मन व्हिसा कव्हर लेटर तुम्ही कसं बनवाल, त्यामध्ये तुमचा कुठला डेटा असणार आहे, हे सगळं त्यासोबतच कुठले डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहेत, या सर्व गोष्टी तुम्हाला इथे दिलेल्या आहेत. हे देखील तुम्हाला टूलकिटमध्ये मिळणार आहे. लक्षात घ्या, या डमी गोष्टी आहेत. तुम्हाला तुमच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी कसा जर्मन व्हिसा कव्हर लेटर लागेल ते तुम्हाला दिलेलं असेल या टूलकिटमध्ये. त्यानंतर शेवटची आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे युरोपास सीव्ही. युरोपास सीव्ही जो तुमचा स्टुडंट सीव्ही असेल तो स्टुडंट सीव्ही इथे कंपल्सरी असतो. जर्मनीमध्ये जर तुम्ही शिक्षणासाठी जात आहात तर तुम्हाला स्टुडंट सीव्ही लागेल. हा स्टुडंट सीव्ही कसा क्रिएट करायचा आहे ते देखील तुम्हाला इथे दिलेलं आहे. लक्षात घ्या, जर्मनीमध्ये काही गोष्टी आहेत, म्हणजे स्टुडंट सीव्ही जर क्रिएट करायचा आहे तर काही फिक्स टेम्पलेट आहेत. तुम्हाला त्याच टेम्पलेट मिळतील. त्या टेम्पलेटमध्ये तुम्हाला कशा प्रकारे तुमचा सीव्ही क्रिएट करायचा आहे ते तुम्हाला इथे लक्षात येईल. तुम्हाला कळेल की कशा प्रकारे मी सीव्ही इथे करू शकतो क्रिएट. सो अशा प्रकारे तुम्हाला या अनेक गोष्टी या टूलकिटमध्ये मिळणार आहेत आणि तुमच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी जे काही प्रश्न असतील ते प्रश्न तुमचे सॉल्व्ह होणार आहेत. सो अशा प्रकारे तुमचं जे स्वप्न आहे जर्मनीत जाऊन सप्लाय चेन मॅनेजमेंट करण्याचं, ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही या टूलकिटची हेल्प घेऊ शकता आणि तुमचं सप्लाय चेन मॅनेजमेंटसाठीचं स्वप्न पूर्ण करू शकता. चला तर मग वेळ न वाया घालवता ही टूलकिट मिळवा आणि तोपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.